नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर आम्ही आलोय बघा इकडच्या शेतातल्या गव्हाला पाणी द्यायला. कोळपलेल्या गव्हाला आता युरिया आणलाय ठिक्यामध्ये, तेव्हा ती लागवड आणले आणि टाकून पाणी द्यायचं काम सुरू आहे. काय करायचं, लाईटीची बॉम्ब एक अशी आहे, मोटर काय नीट व्यवस्थित चालणं झाले, सारखीच बंद पडाले, फ्यूज तर जाते नाहीतर काय तर होतंय. आणि आता ह्यांनी चालू करायला गेलं तर मला सांगितले बघायला पाणी किती वडते मोटर बघा आणि सांग म्हणलेत. म्हणजे तिथं पण पाणी पाजायचं पण लय कुठं नाही, 1700 बरं का. तर आता पाणी पाजवले बघा गव्हाला. रात्री येऊन खाली म्हणजे एकदम खालच्या साईडच्या ना 2 मुळी पाजले त्या, आणि अजून निम्मा गहू तसाच आहे, पाजायचा राहिलाय बघा. हे बघा रात्रीचं लय थंड वाज आली म्हणून रात्रीचं निम्म्या रात्रीला गेलो महागारी घरी. आलं नाही पाणी, आलं नाही, वडलं नाही पाणी अजून. तेव्हा ते असं सहीने हाक मारून मला विचारते तर पाणी आलं का नाही सांग म्हणून. तर पाणी काही ना झाले. हो इथं पाणी पडते, दिसलं का इथं पाणी पडते, तेव्हा तिथनं पाईपातनं पाणी पडते आणि इथनं असं त्या दंडाने तिकडे साईडनं तिकडे जाते बघा. हां, आणि पाजायचं काम चालू आहे आमचं. गव्हाला पाणी काय माहीत चालते नाही मोटर, नाही तर आज पण संध्याकाळीच पाणी पाजायला लागलं बघा. असं असते शेतकऱ्यांचं जीवन बरं का. कष्टाची चपाती खायला मिळायचं पण लय अवघड आहे व, कारण चपाती नुसार ताटात घेतल्यावर वाटतं ही चपाती एकदम अलगद आली, पण ह्या चपाती खायला आपल्याला किती कष्ट करावं लागते माहिती आहे का. हो का, हे आता येतलं गव आहे, ह्याची चपाती होईपर्यंत लय अजून या ह्याला.